उपोषण केलं, त्याच्यानंतर ते म्हणतात की या महिन्यात जर न्याय मिळाला नाही तर आम्ही जीवन संपवेल. असं आहे की ज्ञानेश्वरी मुंडेंचं प्रकरण अतिशय गंभीर आहे. महादेव मुंडेंचा खून हा कोणी केला अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटला माहिती आहे. काल तेथील एक नागरिक आणि ज्याच्यासमोर हे सगळं झालं तो बाळा बांगर नावाच्या इसमाने पोलिसांकडे जाऊन निवेदन दिले आहे. तत्कालीन पोलीस अधिकारी ठाकूर जे SP होते त्या SP ला जाऊन बाळा बांगर यांनी त्याच्यासमोर वाल्मिक कराड काय बोलत होता स्वतःच्या मुलाशी आणि त्यानंतर झालेली महादेव मुंडेची हत्या याबाबत सगळी कहाणी सांगितली होती. काल हे सगळं परत बाळा बांगरने जाऊन पोलिसांना सांगितलं. त्याच्यामुळे इथं स्पष्ट होतं की या खुनामागे कुठेतरी वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा हात आहे. पण पोलीस काही करतच नाहीत. अहो वाल्मिक कराडचा मकोका कॅन्सल होणार होता. ते फक्त देशमुख फॅमिलीच्या दबावामुळे आणि ही बातमी बाहेर फुटल्यामुळे तो मकोका अजून जागेवर आहे. नाही तो मकोकाही गेला होता. परळीतील बंगल्यातून फोन आला आणि त्यानंतर कारवाई थांबली असं त्या म्हणतात. खरी गोष्ट आहे ही, एकदम खरी गोष्ट आहे. महादेव मुंडे आणि वाल्मिक कराड याच्या फॅमिलीचं एका प्लॉटवरनं भांडण झालं होतं. वाल्मिक आपला महादेव मुंडे हा प्लॉटिंग करून विकायचा. मला महादेव मुंडेला मी चांगला ओळखायचो आणि त्याच्यानंतर त्या प्लॉटमध्ये झालेल्या घासाघिशीत त्यांच्या कुटुंबियांना वाटलं हा फारच जास्त शहाणा समजतो, विकेट. पण आता तरी लक्ष देतील कारण कोणी लक्ष देणार नाही. बाळा बांगरनी त्या काळात SP ठाकूरला सांगितलेलं की हा मर्डर यांनी केला, माझ्यासमोर बोलला आहे हा सगळं. त्याच्यानंतर बाळा बांगर जास्त बोलतो म्हणून बाळा बांगरवर 7 केसेस दाखल केल्या. असे तिथे पोलीस प्रशासन रेव्हेन्यू प्रशासन अस्तित्वातच नव्हतं बीडमध्ये. हम करे सो कायदा ही भूमिका होती. काय करणार. अशा कितीतरी ज्ञानेश्वरी कुंकू पुसलेले आजही बीडमध्ये आहेत. पण आव्हाड साहेब एवढं 6 महिने झाले की सगळी प्रकरणं उघडकीस येऊन तरीही अजूनही म्हणावी तशी कारवाई होत नाहीये. पोलीस प्रशासन तिथले काही अधिकारी बदलण्यात आले, नवीन अधिकारी पाठवले असं जरी सांगितलं जात असलं तरी यातली प्रकरणं तडीस लागण्याऐवजी नवीन नवीन प्रकरणं रोज बाहेर येत आहेत. काय करणार काय करणार. गव्हर्नमेंट सिरियस नाही आहे. पाशवी बहुमताच्या जीवावरती महाराष्ट्राच्या एकंदर व्यवस्थेवरती बलात्कार करतात पाशवी. आम्हाला बहुमत मिळालं आहे, आम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे, हे एवढं बोलून कशालाच न्याय मिळत नाही. विधानसभेची सँटिटी खतम होत चालली आहे. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण किती लावून धरलं आम्ही. शेवटपर्यंत शासन ऐकायलाच तयार नव्हतं. शेवटी कोर्टाने सांगितलं की हा खूनच आहे, ही त्याची हत्याच आहे. म्हणजे आम्ही जे बोलतो ते आम्ही जो सदस्य बोलतो आतमध्ये कायद्यानुसार म्हणजे विधानसभेच्या कायद्यानुसार सदस्य जो बोलतो ते सत्य असतं आणि असं मान्य करावं लागतं. इथे काही न्यायच नाही. अशा अनेक ज्ञानेश्वरी आहेत बीडमध्ये ज्यांनी आपलं कुंकू पुसलेल्या कुंकवाने ते आजही आशा आहे की माझा नवरा परत येईल, माझा भाऊ परत येईल, माझा बाप परत येईल. कुठे गायब झालाय तेच कळलेलं नाही. अहो पुरावे कसले पुरावे मिळणारच नाही. बायको नाव देते ना. अहो तेव्हा असं प्रेशर होतं की महादेव मुंडेची फॅमिली हलू शकत नव्हती. आता तिची हिंमत वाढली आहे बिचारीची. एवढी तिची तडफड. मी तिच्या घरी गेलोय. ती बिचारी अशी झाली, अशी खंगून गेली बिचारी. हे शाप वाईट आहेत. हे विधवा आणि असल्या लोकांचे शाप वाईट आहे. तुम्ही खुनी लपवतात, पुरावे नष्ट करतात. आम्ही ठाण्याचं प्रकरण बोंबलून सांगतो. अंजली दमन यांनी पण सांगितलं की तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत, तुम्ही लपवतात. कशाला लपवता. खून माफ होणार असेल तर याच्यापेक्षा दुसरं काही मोठं गोष्टच नाही. आवडचं तुम्ही एकीकडे म्हणताय की सरकार जे आहे ते विरोधकांनी जे आवाज उठवले त्या प्रकरणामध्ये काही ऐकत नाहीये, पण दुसरीकडे काँग्रेसनी त्यांच्या तीन नेत्यांना विजय वडेट्टीवार, अमीन पटेल आणि सतेज पाटील यांना नोटीस बजावली एक प्रकारची आणि त्यांना विचारणा केली की जनसुरक्षा विधेयकावर तुम्ही आपण जे ठरवलेलं होतं
त्यानुसार कारवाई का केली नाही, त्यानुसार तुम्ही आवाज का उठवला? आता तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यावरती मी बोलणं योग्य होणार नाही. पण विरोधक कुठेतरी कमी पडतात असं सांगण्याचा प्रयत्न थेट नाही, काँग्रेसनी आमचा केलाय. असं आम्ही जे मुद्दे मांडले होते ते मुद्दे काही मुद्दे मान्य करण्यात आले, काही मुद्दे आम्हाला सांगितले गेले, पण आम्हाला ते त्या कायद्यात घेतलेले नाहीत. आमचा आक्षेप एवढाच होता आणि माझा आजही तो आक्षेप आहे की लेफ्ट डावी ही विचारसरणी या जगामध्ये अस्तित्वात आहे. मग तुम्ही डावे कडवे म्हणता, मग उजवे कडवे काय करायचे? दीपक काटे कोण आहे? उजवा कडवाच आहे ना. जर अशा लोकांना तुम्ही, जसं उदाहरण दिलं आम्ही पहलगाममधला आरोप जो खूप, ते उजवे कडवेच आहेत. धर्म आधारित राजकारणामध्ये त्यांनी तिथे जाऊन गोळ्या घातल्या. हे असे उजवे कडवे हे जगभरात अस्तित्वात आहेत. मग फक्त डावे कडवे कशाला? आणि संविधान न मानणारे भारतात कितीतरी जण आहेत, अगदी स्वातंत्र्यानंतर न मानणारे आहेत, ते नेमके उजवेच आहेत. हे बघा, मला आश्चर्य वाटतं तुम्ही असे प्रश्न आम्हाला विचारता की मेगा इंजिनिअरिंगचा कर माफ करण्यात आला. अहो, तुम्हाला कसं अजूनपर्यंत कळलेलं नाही की मेगा इंजिनिअरिंग आणि नवयुगा हे सरकारचे जावई आहेत. 20,000 कोटीला घेतलेलं टेंडर 66,000 कोटीवर जातं. 66,000 कोटीवर. एक रस्ता 1 कोटीला होतो, गडकरी साहेब करतात. महाराष्ट्रामध्ये तोच रस्ता 100 कोटीला होतो. काय करणार? शक्तिपीठाच्या खाली सोनं घालणार आहेत असं तर मला वाटायला लागलंय. मेगा नवयुगा जे टेंडर येतं ते मेगा नवयुगालाच जातं. आता टेंडर मॅनेजमेंट कशी करतात, कोणाला कसे फोन जातात, साधी गोष्ट आहे. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राला दाखवून दिलं की एका टेंडरमध्ये 3,000 कोटी रुपयाचा घोटाळा आहे, तरी महाराष्ट्रात आवाज नाही उठला. आपल्या माहितीसाठी परत एकदा सांगतो की फक्त 65 कोटी रुपयाचा स्कॅम जॉर्ज फर्नांडिस यांनी आरोप ठेवला बोफोर्सचा राजीव गांधींवरती. आणि राजीव गांधी इतक्या मोठ्या प्रचंड बहुमताने निवडून आलेले 84 साली, 89 साली त्यांचा पराभव झाला. इतकी सेन्सिटिव्हिटी भारतात होती. फक्त 65 कोटी. इथे तर म्हणजे आम्ही नाही, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं 3,000 कोटीचा घोटाळा आहे, टेंडर मागे घेता का कारवाई करू. काही झालं नाही ना. तुम्ही लावून धरलं ना, आम्ही काही करू शकतो. तुम्ही राज्य सरकार नाही, आत्ताचे सत्ताधारी हे भ्रष्टाचाराला राजमान्यता देत आहेत. तुमच्यासमोर आलो ना म्हणजे बावनकुळे साहेब अतिशय चांगले मंत्री आहेत. मी ओपनली बोलणारा माणूस आहे. त्यांनी असा प्रकार केला असेल याचा अर्थ मेगाची पोच कुठपर्यंत येते बघा. कारण का तुमचा जो स्कॅम होता कुठला इलेक्शन बॉन्ड प्रकरण, त्याच्यामध्ये कोण होतं? मेगाचा संबंध कुठे होते? किती रुपयाचे बॉन्ड होते? 900 कोटी रुपयाचे बॉन्ड. 900 कोटीचा बॉन्ड घेणाऱ्या माणसाला काही माफ होऊ शकतो. त्याला ह्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरात कमीत कमी 5 लाख कोटीचे टेंडर मिळाले. 5 लाख कोटीचे.